आम्ही एकला चलोरेची भूमिका घेतली, आम्हाला कोणाचा प्रस्ताव नाही, राजू शेट्टी यांची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दौरा पूर्ण झालाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र भूमिका घेतल्याचं स्वागत केलं जाते। मला महाविकास आघाडीकडून कोणताही बैठकीला निमंत्रण नाही, आम्ही एकला चलोरेची भूमिका घेतली, आम्हाला कोणाचा प्रस्ताव नाही। महाविकास आघाडीने माझ्या विरोधात उमेदवार द्यायचं की नाही त्यांनी ठरवावं। त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही तर मी स्वागतच करेन। सर्वच आघाडीने शेतकरी उमेदवार म्हणून उमेदवार देऊ नये। आम्ही लोकसभेच्या 5 ते 6 जागा लढवण्याची तयारी केली आहे। मी माझी निवडणूक मतदारांवर सोडले, त्यांनीच ठरवायचं आहे माझं काय करायचं। नारळ फोडून त्यापैकी किती कामं झाली हे जनता बघून घेईल। मी आता कोणावरही टीका करणार नाही, कारण 5 वर्ष मतदारांनी किती काम झालं हे पाहिले। मी निवडणूक लढणार आहे आणि जिंकणार सुद्धा। एक महामार्ग असताना शेतकऱ्यांच्या जमीन घेऊन नवीन महामार्ग का? शेतकऱ्यांचे थडगे बांधून कोणाचा मनोरे त्यांना उभे करायच्यात? विशिष्ट पक्षाच्या नेत्यांच्या साखर कारखान्याला थकामी कशी? अजित पवार यांनी सत्तेत नसताना हमी देण्यास विरोध केला, मात्र त्यावेळी मी समर्थन केलं होतं। मात्र आता विशिष्ट पक्षाच्या नेत्यांच्या कारखान्याला हमी दिली जाते, त्यामध्ये देखील पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला हमी दिली जात नाही। सुळकूड पाणी योजनेबाबत बोलावलेली बैठक केवळ फार्स होता। या योजनेतून पाणी द्यायचं नव्हतं तर मंजुरी कशी दिली होती? हसन मुश्रीफ यांनी योजना मंजूर केल्यानंतर इचलकरंजी इथं साखर वाटली होती। आताच हसन मुश्रीफ यांना योजनेला विरोध करावा असं का वाटतं? ही योजना सरकारने पूर्ण करावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आपला हक्क मिळवतील। या देशाचं राजकारण कधीच व्यक्ती केंद्रित झालं नाही, असं झालं तरी ते फार काळ टिकलं नाही। त्यामुळे भाजपने मोदी का परिवारपेक्षा आम आदमी का परिवार असं म्हणावं। हा देश कुणाच्या बापाचा नाही। 100% बरोबर आहे। मला वाटतं की 1 महिन्यापूर्वी अजितदादा पवारांनी सुद्धा अशी भूमिका घेतली होती आणि त्यावेळी त्यांच्या भूमिकेचं मी समर्थन केलेलं होतं। पण आज अजितदादांनी सुद्धा आपली भूमिका बदललेली दिसते। मुळामध्ये आधीच्या सरकारच्या काळामध्ये, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साखर कारखानदारांनी कर्ज उचलली, NCDC कडून उचलली, त्याचबरोबर MSC बँकेकडून उचलली। त्या कर्जाला राज्य सरकार त्या कर्जाची हमी घेत होतं। त्यातली बहुतेक कर्ज थकीत गेली, म्हणून राज्य बँक अडचणीत आली। अनेक कर्ज बुडाली, सरकारला तिजोरीतले पैसे भरावे लागले, कारण हायकोर्टानं तसा आदेश दिला, तुम्ही हमी दिली तर पैसे बँकेला वर्ग करा। मग असं असताना एक धोरणात्मक निर्णय सरकारनं घेतलेला होता की इथून पुढं कोणाच्याही कर्जाला हमी द्यायची नाही। मग ते धोरण का बदललं आणि ज्या साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी दिली ते एका विशिष्ट ग्रुपमधलेच कारखाने कसे, विशिष्ट पक्षातलेच कारखाने कसे, मग बाकीच्या कारखान्यांना का दिले नाही? जे विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या ताब्यामध्ये कारखाने आहेत त्यांना का दिले गेले नाही? अगदी स्वपक्षीयातले सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातले जे काही साखर कारखाने आहेत त्यांना का हमी दिले नाही? याही प्रश्नाचं उत्तर कुठेतरी सरकारला द्यावे लागेल। मुंबईमध्ये झालेली ही बैठक म्हणजे एक फार्स होता। जणू काही याच्यावर काही निर्णयच घ्यायचा नाही आणि जे काही जनआंदोलन चालू आहे त्या जनआंदोलनाला कुठेतरी छेद द्यायचा, या हेतूनच ती बैठक बोलवली होती असं माझं स्पष्ट मत आहे। आणि मला आश्चर्य वाटतं की जिल्ह्यामध्ये जी काही धरणं आहेत त्या धरणातलं पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगधंद्यासाठी जे आरक्षण आहे ते आरक्षण ठरलेलं आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही। आणि ते आरक्षण लक्षात घेऊनच वेगवेगळ्या योजनांना मंजुरी दिली जाते। ज्या अर्थी इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्यासाठी 2 वेळा मंजुरी दिली गेली, एकदा वारणेतून आणि एकदा सुळकूड योजनेतून, त्या अर्थी मंजुरी देत असताना कुठेतरी सिंचनाच्या पाण्यातूनच ती मंजुरी दिली, पिण्याच्या पाण्यातूनच ते कोट्यातूनच दिलेली होती। आणि मग जर पिण्याच्या पाण्याचं आरक्षण नसतं पण अधिकाऱ्यांनी मंजुरी कशी दिली? जे आज विरोध करतायत त्या पाण्याला तेच त्यावेळी सुद्धा ते मंत्री होते, नामदार हसन मुश्रीफ। हे इचलकरंजीला येऊन मी तुमच्या शहरासाठी ही सुळकूडच्या पाण्याची योजना मंजूर केली म्हणून इचलकरंजीच्या चौकामध्ये साखर वाटून गेलेले आहेत। त्यांचीच कशी काय भूमिका बदलते? साखर वाटताना त्यांना माहिती नव्हतं
आपण सुळकूडमधनं पाणी आणतो म्हणजे कागल तालुक्यावर अन्याय करतोय, त्या आता अचानक त्यांची भूमिका का बदलली? आणि म्हणून याच्यावर सविस्तर चर्चा होणं गरजेचं होतं, परंतु ती चर्चा करण्याच्या ऐवजी घाईघाईनं आता एक अधिकाऱ्यांची समिती नेमू असं म्हणून निर्णय घेण्याचं टाळलं गेलं. वास्तविक पाहता पिण्याच्या पाण्याचं आरक्षण हे आहेच आणि त्यामुळं ते पाणी इचलकरंजीला देणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारनं ती जबाबदारी पूर्ण केली तरी ठीक, नाहीतर जनता रस्त्यावर उतरून आपला अधिकार मिळवेल. बघा, ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये प्रत्येकजण आपल्या विजयासाठी प्रयत्न करणारच. त्यामुळं मुख्यमंत्री त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी किंवा त्याला पोषक ठराव म्हणून येत असतील तर तो त्यांचा अधिकारच आहे. किंवा शेवटी लोकशाहीमध्ये कोण कुठं किती वेळा जावं आणि किती वेळ द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की या भागातल्या विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो योग्य निर्णय घेतील आणि योग्य उमेदवार निवडून देतील याची मला खात्री आहे. धैर्यशील मानेने जी कामं केली त्या कामाच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? आणि खासदार हरवल्याचे पोस्टर सुद्धा गावागावामध्ये लागले होते, त्याचा सुद्धा त्यांनी खुलासा केला. एकूणच या मतदारसंघामध्ये अपेक्षा होती. मला असं वाटतं की मी आता प्रत्यक्षामध्ये मैदानामध्ये उतरलेलो आहे, त्यामुळं मतदारांनाच ते ठरवून द्या आता की त्यातलं खरं काय आणि नेमकं सत्य काय आहे. कामांची घोषणा किती झाली, कामं किती पूर्ण झाली, त्या कामाचा दर्जा काय आहे हे आता त्या गावातल्या त्या भागातल्या मतदारांनाच ठरवून दे. आणि मग हे योग्य आहे, हे बरोबर आहे की आधीचे 10 वर्षे 9 ते 19 या काळातलं माझी एकूणच लोकसभेतली भूमिका, लोकसभेमध्ये मांडलेले वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या समस्या, रस्त्यावरच्या चळवळी, त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेऊन मी जेव्हा रस्त्यावर आलो त्यावेळची माझी एकूण भूमिका हे बरोबर आहे. याची तुलना आता मतदारांना करून दे आणि त्यांनाच निर्णय घेऊन दे असं मला वाटतं. बोलले जाते का फक्त कृती केली जाते आताच्या खासदारांच्याकडे? नाही, म्हणूनच म्हटलं की आता मी स्वतः प्रतिस्पर्धी असल्यामुळं मी आता आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे गेलेलो आहे. मतदारांनाच ठरवून दे, तुलना करून दे 5 वर्ष आणि 10 वर्षे या एकूण याच्यामध्ये. आणि मग मतदारा शेवटी हे सर्वोच्च न्यायालय आहे, त्या न्यायालयाचा जो निर्णय असेल 5 वर्षापूर्वी मी मान्य केलेला आहे, पुन्हा एकदा मी अपील केलेलं आहे. बघू आता मतदार काय करतोय. महाविकास आघाडी तुम्हाला पाठिंबा देते, उमेदवार देत नाहीये, मात्र त्याबद्दल तुम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागेल अशी चर्चा सुरू आहे. तुम्ही महाविकास आघाडीच्या स्टेजवर जाणार काय? एकतर अशा प्रकारचं माझ्याशी कुणी बोलणी केलेली नाही आहे, असा प्रस्तावही माझ्याकडे काही आलेला नाही आहे. त्यामुळं जो प्रस्तावच आलेला नाही त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. आणि मी सांगितलं की मी आता कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचा नाही असं आमच्या संघटनेनं, राज्य कार्यकारिणीनं निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाशी मी बांधील आहे. खरं तर या देशाचं राजकारण व्यक्तिकेंद्रित हे फार काळ चाललं नाही. पूर्वीच्या काळी अशाच पद्धतीनं स्वर्गीय इंदिरा गांधींच्या बाबतीत सुद्धा करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला, परंतु ते फार काळ चाललं नाही. आणि त्यामुळं हा देश लोकशाही मानणारा देश आहे. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे. हा देश कोणा एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालणारा देश नाही आहे. त्यामुळं असली व्यक्तिगत केंद्रित विचारधारा आम्हाला तरी मान्य नाही. मग ट्विटरवर मानायचं असेल तर आम आदमी का परिवार असं म्हणावं, कारण हा देश आम आदमीचा देश आहे, हा कोणाच्या बापाचा नाही आहे.